नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर। सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, काल आपण पोखरा 2 योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेले जिल्ह्यांची नावे बघितली, ज्यामध्ये पोखरा योजनेअंतर्गत घेण्यात आलेले जो शासन निर्णय होता तो शासन निर्णय आपण बघितला, योजनेचा JR आपण बघितला। त्याचबरोबर योजनेमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला, त्याचबरोबर जिल्ह्यातील किती गावांचे समावेश करण्यात आला याची संख्या आपण बघितली। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कोणकोणत्या गावांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे ती गावांची नावे सविस्तर बघणार आहोत। काल बऱ्याच शेतकऱ्यांनी विनंती केली की आम्हाला आमच्या तालुक्यातील गावांची नावे सांगावी व आमच्या जिल्ह्यातील गावांची नावे सांगावी, अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आज आपण शेतकरी मित्रांसाठी खास हा व्हिडिओ बनवत आहोत, ज्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तालुका वाईज गावांची नावे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवणार आहोत। तर तत्पूर्वी आपण काही जर नवीन शेतकरी मित्र जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर प्रथमच व्हिजिट करत असेल, प्रथमच भेट देत असेल, तर अशा सर्व शेतकरी मित्रांना मी विनंती करेल की आमचे हे कृषी समृद्धी न्यूज यूट्यूब चॅनल एका शेतकरी मित्राचे यूट्यूब चॅनल एका शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, जेणेकरून आपल्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला प्रेरणा मिळेल व आपण तुमच्यासाठी आम्ही नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येऊ। चला तर मग आजचा व्हिडिओ खूप थोडा मोठा होणार आहे, त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही सर्वांना विनंती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पोखरा 2 मध्ये समावेश करण्यात आलेले गावे आपण बघणार आहोत। तत्पूर्वी एक थोडासा सारांश मी पोखरा 2 योजनेबद्दल सांगतो। पोखरा 2 योजना ही नानाजी कृषी संजीवनी योजना असून या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या स्कीमा देण्यात येतात शासनाअंतर्गत। चांगल्या सबसिडीवर स्कीमा दिल्या जातात, ज्यामध्ये धान्य साठवणूकचं गोडाऊन असेल, त्याचबरोबर अवजार बँक असेल, त्याचबरोबर सामूहिक कांदा चाळ असेल, त्याचबरोबर कृषी अवजार असेल, अवजार बँक असेल, त्याच्यानंतर ट्रॅक्टर असेल, यासारख्या सगळ्या स्कीमा आपल्याला चांगल्या व्यवस्थित व चांगल्या सबसिडीवर दिल्या जातात, ज्या अंतर्गत चांगल्या प्रकारे काही स्कीमामध्ये तर 90 ते 95% देखील सबसिडी असते। त्यामुळे आपण आपल्या गावांचा जर समावेश पोखरा 2 मध्ये करण्यात आला असेल तर आपण एक शेतकरी गटाची स्थापना करावी, ज्यामध्ये आपण गावातील 10 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटाची स्थापना करणे आवश्यक आहे व आत्माअंतर्गत त्याचे रजिस्ट्रेशन करावे व त्यानंतर आपल्याला विविध योजनेचा फायदा घेता येईल। त्याचबरोबर जर आपली शेतकरी उत्पादक जर कंपनी असेल, फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल, तर त्या अंतर्गत देखील आपल्याला या योजनेचा फायदा घेता येईल। चला तर मग आपण जास्त उशीर न करता छत्रपती संभाजीनगरमधील तालुका वाईज गावांची नावे जे पोखरा 2 मध्ये समावेश करण्यात आले आहे त्या गावांची नावे बघणार आहोत। पोखरा 1 मध्ये जी गावे या योजनेमध्ये समावेश होती ती पोखरा 2 मध्ये समावेश नसणार आहे, याची सर्व शेतकऱ्यांनी विनंती घ्यावी, म्हणजे माहिती घ्यावी। तर सर्वप्रथम आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील छत्रपती संभाजीनगर तालुका, यामध्ये जी गावांची समावेश पोखरा 2 मध्ये करण्यात आले ती पुढील प्रमाणे। यामध्ये मुरुमखेडा, लाडसावंगी, सुलतानपूर, लाडसावंगी, सय्यदपूर, त्याच्यानंतर पिंपळगाव, खुटा, भाबर्डा, गाडेजाळगाव, सटाणा, नागोनीचीवाडी, वायगाव, गोलडगाव, कारवळ, कोडगाव, जालना, कोडगाव, आंबड, दरकवाडी, आडगाव, खुर्द, हुसेनपूर, सांजखेडा, पिंपरी बुद्रुक, इब्राहिमपूर, हसनपूर, आडगाव, खुर्द, शहापूर, अंबिकापूर, टाकळीमाळी, कोळघर, घारेगाव पिंपरी, घारेगाव एकतुनी, डायगाव, सांजखेडा, पिंपळगाव, पांढरी, काद्राबाद, बेंबळाची वाडी, खोडेगाव, गारदौन तांडा, जोडगाव, कसनेर तांडा अशी छत्रपती संभाजीनगर तालुक्यामधील गावांची नावे व गावांचे समावेश केलेले गावे आहे। यानंतर पोखरा 2 मध्ये समावेश करण्यात आलेली कन्नड तालुक्यामधील गावे ही पुढील प्रमाणे आहे, ज्यामध्ये कोळंबी, मक्ता, गणेशपूरवाडी, जांभडी, त्याच्यानंतर शेलगाव, जहांगीर, दिगाव, खेडी, आळगाव, पिशोर, दहीगाव, नाचनवेल, अहमदाबाद, त्याच्यानंतर मोहाडी, जवखेडा, खुर्द, नादरपूर, शफियाबाद, वागुळखेडा, भिलदरी, पिशोर, गौरपिंपरी, पिंपरखेडा, जवखेडा, सारोळा, कोपरवेल, टाकळी, बुर्द, मोहरा, गुदमा, बेलटेक, सिरजापूर, सिरसगाव, खेडा, चापानेर, चिंचखेडा, गव्हाली, शिरोडी, बीपखेडा, चिंचखेडा,
धनगरवाडी, कवीटखेडा, जवळी बुद्रुक, त्याच्यानंतर हसनखेडा, जवळी खुर्द, आठेगाव, डोंगरगाव, विटा, सासेगाव, पळसखेडा, बोरसगाव, बुर्द, बोरसर, बुर्द, टाकळी जवळी, जैतापूर, जळगाव घाट, गोंडेगाव, यानंतर चिंचखेडा, बुद्रुक, तांडा अशी कन्नड तालुक्यातील गावांची समावेश करण्यात आलेली नावे आहे. यानंतर आहे खुलताबाद तालुका. खुलताबाद तालुक्यामधील पोखरा 2 मध्ये समावेश करण्यात आलेली गावे ही पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये आखादवाडा, पळसवाडी, शेकापुरी, गंधेश्वर, वडगाव, झरी, बोडखा, सावखेडा, धामणी, लोणी, ममुराबाद, कानडगाव, महमदपूर, वडोद खुर्द, वडोद बुद्रुक, येसगाव अशी ही समावेश करण्यात आलेली खुलताबाद तालुक्यातील गावे. यानंतर गंगापूर तालुक्यामधील पोखरा 2 मध्ये समावेश करण्यात आलेली गावे ही पुढीलप्रमाणे आहे. ज्यामध्ये दिनवाडा, सनव, माळी, वडगाव, देरळ, किरळ, रायपूर, पाळसा, यानंतर बाबुळगाव, वैरागड, शहानवाजपूर, एकबुर्जी, वागलगाव, उमरपूर, पहाडपूर, आपेगाव, गोविंदपूर, गवळी, धानोरा, रांजणगावपळ, वसू, सायगाव, खडक, नारळा, आरापूर, पिंपळगाव, दिवशी, वरझडी, टाकळीवाडी, त्याच्यानंतर पोटूळ, गवळी शिवरा, प्रतापपूर, फुलशिवरा, गोळेगाव, शिंगपूर, त्यानंतर वडगाव, रामपुरी, आंबेलोळ, तुर्काबाद, कणकोरी, त्यानंतर खातगाव, गासगाव, देरडा, पळसगाव, शहापूर, घोडेगाव, काटेपिंपळगाव, खडक वागलगाव, झोडेगाव, अकोली, वाडगाव, आमिनाबाद, रांजणगाव, नरहरी, पिंपरी, शिंगी, मेंढी, भालगाव अशी गंगापूर तालुक्यामधून समावेश करण्यात आलेली पोखरा 2 अंतर्गत गावे आहे. यानंतर आहे पैठण तालुका. पैठण तालुक्यामधून पोखरा 2 मध्ये समावेश करण्यात आलेली गावे ही पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये सर्वप्रथम आहे शेकटा, नांदलगाव, इस्लामपूर, बिडकीन, सोमपुरी, गिधडा, पाडळी, डोंगरनाईक तांडा, वरवंडी, पोरगाव तांडा, पोरगाव, गाजीपूर, लाखेबाव, अलीपूर, गेवराई, बार्शी, यानंतर डोनगाव, धनगाव, टाकळी, पैठण, मुरादाबाद, घारेगाव, हिरापूर, थापटी तांडा, राजापूर, आडूळ खुर्द, गेवराई बुद्रुक, गेवराई खुर्द, होनोबाची वाडी, अब्दुल्लापूर, आडूळ बुद्रुक, दवगाव, देवगाव तांडा, आडगाव, आंतरवाली, खांडी, ब्राह्मणगाव, आडूळ तांडा आणि साजेगाव अशी ही पैठण तालुक्यामधून समावेश करण्यात आली पोखरा 2 अंतर्गत गावे आहे. यानंतर फुलंब्री तालुका. फुलंब्री तालुक्यामध्ये समावेश करण्यात आलेली गावे ही पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये हिवरा, उमरावती, बोदेगाव बुद्रुक, बोदेगाव खुर्द, मनमाबाद, नायगाव, त्याच्यानंतर आळंद, साताळा, गुम, साताळ पिंपरी, विमरगाव, शिरोडी बुद्रुक, शिरोडी खुर्द, वरोद खुर्द, शेवता बुद्रुक, बोरगाव, आरज, पेंडगाव, आळंद, यानंतर वाणेगाव बुद्रुक, रिगोरा, टाकळी, कोलते, धानोरा अशी समावेश करण्यात आलेली गावे ही फुलंब्री तालुक्यातील आहे. यानंतर पोखरा 2 अंतर्गत समावेश करण्यात आलेली वैजापूर तालुक्यामधील काही गावे आहे जी पुढीलप्रमाणे. याच्यामध्ये दसकुली, लोणी, खुर्द, चिकटगाव, खरज, तित्तरखेडा, यानंतर निमगाव, गोदगाव, पेडेफळ, साळेगाव, मनूर, मालेगाव, कन्नड, भोकरगाव, लाड खंडाळा, सवंतगाव, मिरकनगर, परसोडा, बेदवाडी, पानवी खुर्द, पानवी खंडाळा, लोणी बुद्रुक, चांडगाव, नांदगाव, त्याच्यानंतर शिवराई, टेंबी, कौटगाव, जातेगाव, डागपिंपळगाव, चांदेगाव, नागमठाण, अवलगाव अशी ही वैजापूर तालुक्यामधून समावेश करण्यात आलेली पोखरा 2 अंतर्गत गावे आहे. यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सिल्लोड तालुक्यामधून पोखरा 2 अंतर्गत समावेश करण्यात आलेली गावे आहे. सावखेडा, बुद्रुक, आनाड, आमसरी,